मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक आज दुपारी 3:30 वाजता संपणार आहे आणि 62 तासांच्या मोठ्या ब्लॉकमधून आता अखेर मुंबईकरांची सुटका होणार आहे। दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आज जो 3 दिवस चाललेला ब्लॉक होता तो आज अखेर संपेल आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी। आज दुपारी 3:30 वाजता हा मेगा ब्लॉक संपणार आहे। तर 62 तासांच्या मोठ्या ब्लॉकमधून आता मुंबईकरांची अखेर सुटका होईल आणि जे दुरुस्तीचं काम होतं ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आज दुपारी हा मेगा ब्लॉक अखेर संपेल। ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील रेल्वे फलाटाच्या विस्तारीकरणासाठी 62 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। शुक्रवारी रात्री 12:30 वाजतापासून हा मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आणि आज दुपारी 3:30 वाजता हा मेगा ब्लॉक जो आहे तो संपणार आहे। मी सध्या आहे फलाट क्रमांक 5 वरती, ज्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाने हाती घेण्यात आलं होतं आणि आता हे संपूर्ण विस्तारीकरणाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि आज दुपारी 3 नंतर याच ठिकाणावरनं रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरू होणार आहे। 72 तासांचा हा खरं तर मेगा ब्लॉक होता आणि या दरम्यान रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागला होता, कारण ठाणे रेल्वे स्थानक हे मोठा गर्दीचं रेल्वे स्थानक आहे। दररोज लाखो रेल्वे प्रवासी या रेल्वे स्थानकातनं प्रवास करत होते, त्यामुळे ह्या तासामुळे अनेक एकूणच 930 रेल्वे गाड्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना पर्यायी मार्ग स्वीकारून एसटी असतील, बस असेल किंवा खाजगी वाहनांनी जो आहे तो प्रवास करावा लागला होता। आज हा रेल्वे ब्लॉक संपल्याच्या नंतर दुपारी 3:30 वाजता ह्या रेल्वे ट्रॅकवरनं रेल्वे जी आहे ती धावणार आहे। आता जर तुम्ही ही रेल्वे पाहताय तर तिचं टेस्टिंग जे आहे ते सुरू आहे। आता ही टेस्टिंग झाल्याच्या नंतर दुपारी ह्या पलाटावरनं रेल्वे जी आहे ती धावणार आहे। आज रविवार असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती कमी प्रमाणात या ठिकाणी येऊन पाहायला मिळते। आज टोटल 235 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे काही प्रमाणात रेल्वे ज्या आहेत त्या धावत आहेत। आता रविवार असल्यामुळे दादर, भायखळा आणि परेलपर्यंत जे आहेत या सर्व लोकल जे आहेत ते पुढे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर या फलाटाचं काम झाल्यानंतर हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर CSMT रेल्वे स्थानकातला ब्लॉक देखील जे आहे ते लवकरच संपणार आहे आणि पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी ह्या लोकल जे आहेत ते धावताना पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।